छत्रपती संभाजीनगर येथील शहागंज परिसरात दुचाकी पार्किंगच्या वादातून दाम्पत्यावर मारहाणीची घटना घडली आहे। 5 महिन्यांच्या गर्भवती नंदिनी पगारे आणि त्यांचे पती प्रणव पगारे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं उपचार सुरू आहेत। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 जणांना अटक करण्यात आली। पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलंय। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। मी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस स्टेशन सिटी चौकच्या अंतर्गत किराणा चावडी चौकी शहागंजच्या भागामध्ये आहे। किराणा चावडी चौकीजवळ फळाच्या खूप साऱ्या अशा गाड्या लागतात। गाडीवरती एक फिर्यादी जो आहे आमचा गाडीवर फळ खरेदी करण्यासाठी आलेले होते। तिथे त्यांनी त्यांची गाडी पार्किंग केली। गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला। त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। प्रतिबंधक कारवाई करून घेणार आहोत। धन्यवाद। नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुन्हा एकदा वादात सापडले। तक्रारदार ज्ञानोबा नलबलवार यांनी मुख्य लाचखोर अधिकाऱ्याला वाचवून केवळ सहकार्यावरच कारवाई केल्याचा आरोप केलाय। लोहा तालुक्यातील भादरा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नलबलवार यांनी रजेच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी झाल्याची तक्रार केली होती, मात्र पडताळणीनंतरही तात्काळ कारवाई न करता विलंब करण्यात आल्याचा आणि मुख्य आरोपीऐवजी केंद्र प्रमुखावरच गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केलाय। न्याय मिळावा आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण न्यायालयात धाव घेतल्याचं नलबलवार यांनी सांगितलंय। सर सांगा। हां, माझे नाव नलबलवार ज्ञानोबा दत्तात्रय, प्राथमिक शिक्षक, अर्जित रजा मंजूर करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात सतीश व्यवहारे यांनी 4,000ची मागणी केली। शिंदे सरांनी 4,000 द्यावे असे सांगितले। सतीश व्यवहारे म्हटलेले आहेत की शिंदे सरांनी 4,000ची मागणी केली। त्या पद्धतीनं ACP प्रशांत पवार सरांनी सापळा रचून कार्यालयाला भेट दिली। त्यावेळेस सतीश व्यवहारे न पकडता न धरता त्यांनी शिंदे सरांना आरोपी केलेले 4,000 देते वेळेस पकडल्या गेले। सतीश व्यवहारे बाजूला ठेवलेत। प्रशांत पवार हे सतीश व्यवहारेंना बाजूला ठेवण्याचा त्यांचा कोणता तरी पैशाचा लोभ आहे। त्यामुळे सतीश व्यवहारे हा मुख्य आरोपी आहे। गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये असे भ्रष्ट अधिकारी असू नयेत ही आमची विनंती आहे। मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावी। ACP अधिकारी प्रशांत पवार व सतीश व्यवहारे यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी। पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरचं सुमारे 85% काम पूर्ण झालंय। वर्षाअखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। पुढील वर्षी या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलंय। 29.6 किलोमीटर लांबीच्या या डबल लाईन मार्गावर 2 रेल्वे फ्लायओव्हर आणि 3.2 किलोमीटर लांबीचे 3 बोगदे पूर्ण झालेत। तसंच 5 रोड ओव्हरब्रिज आणि 15 रोड अंडरब्रिजचं बांधकामही पूर्ण झालंय। प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 2,782 कोटी रुपये आहे। प्रारंभी पनवेल, चिखले, पोवंजे, चौक आणि कर्जत अशी 5 स्थानकं सुरू होणार आहेत। हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर नवी मुंबई आणि रायगड परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। होळीचा सण जवळ येत असताना खानदेशमधील आदिवासी पट्ट्यात पारंपरिक भोंगऱ्या बाजार उत्साहात भरलाय। सुळे इथं आज या बाजारात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली। पारंपरिक वेशभूषा, सजवलेल्या बैलगाड्या, ढोल ताशांच्या निनादात आणि बासरीच्या सुरात आदिवासी बांधवांनी जल्लोषात नृत्य केलंय। होळीसाठी लागणाऱ्या डाळ्या, फुटाणे आणि साखरेचे हार खरेदीसाठी मोठी उलाढाल झाले। सुळे येथून सुरू झालेला हा सांस्कृतिक उत्सव पुढील आठवडाभर तालुक्यात रंगणार आहे। मेरा नाम राम सिंह है। सोव्याचे भंगऱ्या है। ये सोव्या आमदार है अपना काशीराम दादा यांच्या गावाचे भंगऱ्या है और पहला भंगऱ्या है। यहाँ से हमारा मेला चालू हो रहा है। 8 दिन तक भंगऱ्या चलेगा। ये सातपुड़िया पहाड़ के पास है और ऐसे गांव गांव भंगऱ्या आएगा। 8 दिन भंगऱ्या हो जाएगा।
फिर भंगरा में क्या लेगा, खजूर लेगा, खान काकड़ी लेगा, दाया लेगा। ये हमारा होली का त्योहार होता। होली का त्योहार मनाते, ये उनके बाद होली में ये त्योहार करके दूसरा दिन मेला भरता, वहाँ अग्नि चालू कर देते। तो वो क्या है, मानता वाले चालते वो दुर्बड़िया गांव को, हमारा सातपुरिया पहाड़ में मानता का मेला रहता, वहाँ लोग अग्नि पर चलते वहाँ बस। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कोंबडपाडा येथील भांडार विभागात खरेदी केलेली महागडी उपकरणं आणि वाहनं वापराविना पडून असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलाय। मनसेचे विधी विभाग जिल्हा संघटक ॲडव्होकेट सुनील देवरे आणि शहर सचिव कुणाल आहिरे यांनी मनपा आयुक्त अनमोल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी 50 ते 60 लाख रुपये खर्चून 3 वर्षांपूर्वी खरेदी केलेली बेलिंग मशीन एकदाही वापरली नसल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच शेकडो हातगाड्या धुळखात पडलेल्या असून 25 ऑक्टोबर 2021 रोजी खरेदी केलेले अग्निशमन दलाचं वाहन आणि अन्य एक वाहनही तांत्रिक कारणांमुळे निष्क्रिय असल्याचं तक्रारीत नमूद आहे। जनतेच्या करातून खरेदी केलेली साधनं वापराविना ठेवणं हा गंभीर प्रकार असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। भंडारगृहामध्ये जे भिवंडी शहरातनं भंगार निघतं ते भंगार महानगरपालिका इथं आणून जमा करते, डंप करते। इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही बघितलं की इथं एक बेलिंग मशीन आहे जी 2022-23 मध्ये घनकचरा व्यवस्थापन या प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आली। तिची किंमत साधारण 50 ते 55 लाख रुपये आहे। ही मशीन घनकचरा प्रेशरनी जमा करून त्याचा एक गठ्ठा तयार करून तिला प्लॅस्टिकनी रॅपर करून तो बाजूला ठेवला जातो, यासाठी मशीन खरेदी करण्यात आली। पण ही मशीन ज्या दिवशी 2022-23 मध्ये खरेदी करण्यात आली त्या दिवसापासून ही भंगारात आणून ठेवलेली आहे आणि या पद्धतीने प्लॅस्टिक लावून याला झाकण्यात आलेलं आहे। त्याच प्रकारे आम्ही ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये साधारण मागच्या नोव्हेंबरमध्ये आलो त्यावेळेस इथं घनकचरा जो कचरा असतो प्रत्येक वार्डातला हा उचलण्यासाठी या गाड्या खरेदी करण्यात आलेल्या आहेत। या साधारण 100-150 गाड्या महानगरपालिकेने खरेदी केल्या। या गाड्यांची किंमतही करोडोच्या आसपास आहेत, करोडोच्या घरामध्ये असेल। या गाड्या तेव्हापासून आजपर्यंत फक्त उभ्या करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मागे जर आपण बघितलं फायर ब्रिगेडची गाडी 2021 मध्ये खरेदी केलेली, जिची फिटनेस देखील आजपर्यंत आहे आणि जिचा इन्शुरन्स आहे। गाडी चांगल्या प्रकारे कंडिशनमध्ये असून देखील ती भंगारामध्ये आणून उभी केलेली, तिचा कोणताही वापर होत नाही। गेल्या पंचवार्षिकमध्ये असे अनेक प्रकारचे कामं झालेले आहेत आणि हे घोटाळे झालेले आहेत। जनतेचा जो पैसा आहे हा फक्त वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केला जातो आणि तो अशा प्रकारे नवीन वस्तू या भंगारामध्ये आणून ठेवल्या जातात। या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी। नवीन जी सत्ता बसलेली यांनाही आम्ही महापौरांनाही भेटणार आहोत, या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी आणि चौकशीमध्ये जे अधिकारी आणि जे कोणी दोषी असतील यांच्यावर कायदेशीर आणि कारवाई करत यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद होण्याची आमची मनसेकडून मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमा हरियाणाच्या सिक्री येथील मिलन रिसॉर्टमधील हॉटेलच्या स्वच्छतागृहात लावल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आलाय। हे हॉटेल भाजप आमदारांचं असून या घटनेचा काँग्रेस पक्षानं निषेध नोंदवलाय। याच पार्श्वभूमीवर पुणे इथं काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात तसंच भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना झालेल्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षानं महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली। कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुरेंद्र घोडजकर, जिल्हा अध्यक्ष राजेश पावाडे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख, नगरसेवक सत्यपाल सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतजी पवार हे लोकशाही मार्गाने संवैधानिक पद्धतीने काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच मांडत असतात। ते गांधीजीचे अनुयायी आहेत। ते शांततेच्या मार्गाने एका टीव्ही चॅनलवर आपली भूमिका मांडत असताना ते डिबेट संपल्यानंतर काही नथुराम गोडसेच्या विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला। त्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत। त्याचप्रमाणे आमचे जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भारती चिब यांना जी दडपशाहीच्या मार्गातून या बीजेपी सरकारने
अटक केली, त्यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करून त्यांना तात्काळ देण्यात यावं व जो प्रकार बीजेपी त्यांच्या गुंडांच्या माध्यमातून या ठिकाणी करतायत, खरं तर ज्यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे तेच या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्र जो पुरोगामी म्हणून आपण ओळखला जातो, पण या बीजेपी शिवसेनेच्या सरकारमध्ये या महाराष्ट्राचं पुरोगामीत्व कुठेतरी हरवल्यासारखं वाटते. आम्हाला या ठिकाणी घाबरवण्याचा प्रयत्न करतात. तसेच नांदेडमध्ये याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी बीजेपीच्या महानगराध्यक्षांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं. खूप हास्यास्पद आहे, कारण ज्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली व काँग्रेसच्या माध्यमातून मोठी मोठी पदं भोगली, तेच आज काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करतात. त्यांच्या चूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काही फायदा होणार नाही. नांदेडची, महाराष्ट्राची व हिंदुस्थानची जनता ही आता काँग्रेसच्या सोबत आहे आणि राहुलजी गांधी यांच्या सोबत आहे, हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सोबत आहे आणि हनुमंतजी पवार जे संविधानिक माध्यमातून काँग्रेसची भूमिका वेळोवेळी मांडत आले त्यांच्या सोबत आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी बीजेपी सरकारचा धिक्कार करतो. भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये सर्व दूर भ्रष्टाचारी सरकार लोकशाही सरकार निषेध करण्यासाठी आज हे जमलेलो आहोत. हरियाणामध्ये आमदाराच्या हॉटेलच्या समोर शिवाजी महाराजांचं अपमान होतो. ते भाजप सरकार शिवाजी महाराजांबद्दल इतकं मोठमोठ्या गप्पा मारते. शिवाजी महाराजांचा त्याचा आमदार त्या हरियाणामध्ये अपमान होतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष भानू यांना अटक होते. तसेच आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते हेमंत पवार यांना सुद्धा मारहाण पुण्यामध्ये होते. आणि या सगळं झुंडशाहीच्या विरोधामध्ये आणि गुंडगिरीच्या विरोधामध्ये आज आम्ही नांदेड येथे आंदोलन करत आहोत. आणि या गोष्टीचा निषेध करून हेमंत पवारच्या मारेकऱ्यांना अटक करणे तसेच या सरकारचा अधिकार करण्यासाठी आम्ही ते सर्व जमलेले आहोत.